कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने सरकार पर ओबीसी छात्रों के साथ भेदभाव का आरोप लगाया। उन्होंने कहा कि सारथी और बाटरी को निधि दी जा रही है, लेकिन महाज्योति की फाइल अभी भी लटकी हुई है। वहीं ठाकरे बंधुओं से मुलाकात पर भी उन्होंने खुशी जाहिर करते हुए कहा कि दोनों भाइयों का मिलना शुभ संकेत है। महायुती सरकारने एकदा निर्णय घेतला की सर्वांना समान निधीचं वाटप, तारटी असेल, बार्टी असेल, सारथी असेल, महाज्योती असेल, मग यातमध्ये भेदभाव कशाचा पाहिजे? जर ओबीसीच्या विद्यार्थ्यांना, पीएचडीच्या विद्यार्थ्यांना अधिक छात्रवृत्ती देताना बार्टी आणि सारथीला देऊन दिली, महाज्योतीची फाईल फायनान्समध्ये पडून आहे, त्या पोरांनी काय केलं? आता जर वित्तमंत्री म्हणत असतील की माझी ती चूक झाली, म्हणजे तुमच्या सारथीला देताना चूक झाली असं म्हणाल आणि महाज्योतीला देताना मग पुन्हा एक चूक करा। परंतु या विद्यार्थ्यांना नोंदणी तारखेपासून, ज्या तारखेला यांची नोंदणी झाली त्या तारखेपासून त्यांना ते देण्याची आवश्यकता होती, पण दुर्दैवानं या ओबीसीच्या विद्यार्थ्यांच्याकडे, महाज्योतीच्या विद्यार्थ्यांच्याकडे सरकारचं दुर्लक्ष आहे आणि म्हणून वैतागून त्यांनीही पत्र लिहिलं आणि मी पण पत्र माझं आता आज जाईल आणि तुम्ही ओबीसीच्या संदर्भात तुमची सरकार म्हणून भूमिका काय आहे हे सांगा आम्हाला, की जर तुम्हाला अन्यायच करायचं असेल, एकीकडे 13,500 कोटीचं कर्ज वाटत आहे अण्णासाहेब पाटील महामंडळाला आणि इकडे मात्र ओबीसीच्या महामंडळाला 500 कोटी देत नाही, म्हणजे हे सगळं दिसतं आहे। कोल्हापुरामध्ये 150 कोटीची इमारत बांधली, पुण्यात 5 स्टार हॉटेलसारखी इमारत बांधली सारथीची, आणि ओबीसीच्या त्या महाज्योतीच्या इमारतीचा पत्ता नाही। तर हे जे सगळं काही दिसतं आहे यातून ओबीसी विद्यार्थ्यांची भावना आहे की आमच्यावर अन्याय होतो आहे आणि समाजालाही वाटतं की आमच्यावर अन्याय होतो आहे, हे बरोबर नाही। हे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे अशी आमची त्यांना विनंती राहील। ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी वाढलेल्या आहे। काल राज ठाकरे संपूर्ण परिवारासहित मातोश्रीवर होते। युतीची नांदी आहे, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र, दोन भाऊ एकत्र येत आहेत, कुटुंब एकत्र येत आहेत, आनंद आहे ना। दोन भाऊ वेगळे राहावेत ही काही महाभागांची इच्छा असेल तर त्यांच्या डोळ्यात काही खूपच असेल, त्यामुळं चांगलं आहे की दोन भाऊ एकत्र येऊन लढत आहेत। आम्हाला त्यामध्ये काही म्हणजे आमची भूमिका आणि आम्हाला त्यामध्ये काही नवल वाटायचं काही कारण नाही। भाऊ आले, एकत्र लढायचा निर्णय होतो आहे, आनंद आहे। राजीनामा देऊन बाहेर पडायची तयारी आहे का? उगीच कशाला तोंडाच्या बाता करतात, अनेकांना बोलतात, बाहेर बोलतात। कर्जमाफीची तुम्ही तुमच्या याच्यामध्ये मॅनिफेस्टोमध्ये तुम्ही सांगितलं, जाहीरनाम्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं की आमची सरकार आल्याबरोबर आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ। यापेक्षा संकटात अजून इतकं मोठं संकट आलं शेतकऱ्यावर, यापेक्षा दुसरं मोठं संकट असू शकत नाही। आणि आत्ता गरज असताना आम्ही शब्द दिला ते करणारच, शब्द दिला ते करणारच, सगळे शेतकरी वर पोचल्यावर करणार काय? थोडी तरी बोलताना तारतम्य ठेवलं पाहिजे।